डोंबिवली पुन्हा स्फोटाने हादरली। एमआयडीसी मधील फेज 2 मधील कंपनीमध्ये ब्लास्ट। दुर्घटनेत 8 मृत्यू। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर। डोंबिवलीमध्ये घटनास्थळी मुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी। घातक केमिकल कंपन्यांचं अंबरनाथ एमआयडीसीत स्थलांतर करणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। तर स्फोट प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार। डोंबिवलीतील एमआयडीसी मधील स्फोटाने परिसर हादरला। अनेक इमारतींच्या काचा फुटल्या। हॉटेल आणि दुकानांचंही नुकसान। डोंबिवलीमधल्या अमुदान केमिकल कंपनीत अनधिकृतपणे बॉयलर लावले होते। कामगार विभागाकडून धक्कादायक माहिती उघड। रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र कुमार अग्रवाल यांची समोरासमोर चौकशी। तर पोलीस स्टेशन बाहेर विशाल अग्रवाल यांच्या कुटुंबियांची पत्रकारांना धक्काबुक्की। अल्पवयीन मुलांना मद्य दिल्यास बार मालकांना 50,000चा दंड। टीकेची झोड उठल्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाला अखेर जाग। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी पुणे पोलिसांचीही चौकशी होणार। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मराठवाड्यातल्या पाणी टंचाईचा आढावा। टँकर आणि जनावरांच्या चाऱ्यांची सोय करणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। दुष्काळ सदृश स्थितीच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी निवडणूक आयोग आचारसंहितेतून सूट देण्याची दाट शक्यता। केंद्रीय निवडणूक आयोग 2 दिवसात निर्णय घेणार। अहमदनगरच्या अकोल्यातील प्रवरा नदीत एसडीआरएफ पथकाची बोट उलटून 3घांचा मृत्यू। 2घे बचावले तर एकाचा शोध सुरू। बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेताना दुर्घटना। रायगडमधल्या 103 गावांना दरडीचा धोका। अति धोकादायक गावांना पावसाळ्यापूर्वी सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे निर्देश। तर दरडग्रस्त गावांसाठी तातडीने उपाययोजना राबवणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।